नमस्कार. आज आपण योगाभ्यास, गैरसमज आणि समज किंवा आपण असं म्हणू योगाभ्यास, समज आणि गैरसमज या विषयावर चर्चा करणार आहोत. योगाबद्दल बऱ्याच लोकांचे वेगवेगळे समज आहेत आणि ते समज, गैरसमज जे आहे ते योग करणारे किंवा योगाभ्यास करणारा माणूस म्हणजे योगी, म्हणजे तो खेळावरून चालू शकतो किंवा पाण्यावरून चालू शकतो किंवा तो वैराग्य प्राप्त झालेला आणि त्याला जीवनात, प्रापंचिक जीवनामध्ये फार कमी इंटरेस्ट आहे अशी व्यक्ती. तर मित्रांनो, हे जे गैरसमज आहे आपले, ते आपण जोपर्यंत आपण योगाभ्यास काय असतो हे समजून नाही घेत तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. तर आधी आपण सुरुवात करूया. योग हा शब्द जो आहे हा जोडणे या अर्थी आहे. महर्षी पतंजलींनी 2500 वर्षांपूर्वी योगशास्त्राची निर्मिती केली. योगाबद्दल असंही समज होतो की योगाने सगळे आजार बरे होतात, कॅन्सर बरे होतात, कॅन्सर होतच नाही, किंवा बरेचशा आजाराबद्दल मी योगा करतो आता मला आजार होणार नाही, अशी पण काही काहींची धारणा असते. तर खरं तर योगामुळे आपलं शरीर प्रिव्हेन्शन मोडमध्ये असतं. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपण जर मेंटेन ठेवली तर बाहेरच्या जीवाणू संसर्ग, आपल्याला विषाणू संसर्ग हा कमी होऊ शकतो. योगामुळे आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. योग हा प्रिव्हेंटिव्ह क्युअर आहे. रोग का तयार होतो, आरोग्य बिघडतं कसं, तर आरोग्यामध्ये बिघाड येण्याचं कारण आहे आपल्या शरीरात 3 ज्या गोष्टी आहेत, वात, पित्त, कफ. नंतर आपण बघितलं आहे की मागच्या वेळेला मी याविषयी आपल्याशी चर्चा पण केली होती की वात, पित्त, कफ याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या शरीरामध्ये आपण मल, 3 मल कोणते, तर मल आहे मूत्र, घाम आणि एक्सक्रेटा. तर हे 3 मल आहे. नंतर आहे आपल्या शरीरामध्ये धातू. तर आपण धातूंबद्दलही आपण बघितलं आहे की 3 मल जसे आहेत तसे 7 धातू आहेत. हे 7 धातू कोणते, तर हे 7 धातू आहे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. यांच्यात जर बिघाड झाला, म्हणजे आपलं शरीराचा जो व्यापार चालवतो आहे, आपण शरीर जे चालतं आहे हे शरीराला चालवणारे 3 दोष, 3 मल आणि 7 धातू. आता शरीराचा जसा बिघाड होतो तसा आपल्या मनाचं पण असंतुलन जेव्हा होतं तेव्हा आपल्याला व्याधी निर्माण होतात. आता त्या असंतुलन करणाऱ्या 11 इंद्रियांमध्ये, 11 इंद्रिय मी म्हणतो, 11 इंद्रिय आपण कोणते, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 अंतःकरण, ज्याच्याविषयी अंतःकरण जे आहे ते अंतःकरण हे 4 गोष्टींनी बनलेलं आहे. चित्त, मन, बुद्धी आणि मी, अहंकार. आता चित्त, मन, बुद्धी, अहंकार या ज्या 4 गोष्टी आहेत त्या आपल्याला अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय. तुम्ही सगळे बघतात की विचार कोण करतं, मन. आवडीचं, सगळ्या गोष्टी आवडीचा विचार मनात निर्माण होतात. पण
योग्य निर्णय काय घ्यायचा हे कोण ठरवतं? बुद्धी. तेव्हा विचार करायची पण दोष निर्माण झाला, बुद्धीचाही दोष निर्माण झाला. आता चित्तवृत्ती, चित्त म्हणजे काय? आपण बघतो की सेकंदाला किंवा मायक्रोसेकंदला आपण वेगवेगळे विचार मनात आणतो. भूतकाळात जातो, वर्तमानात असतो, कधी भविष्यकाळात जाऊन येतो. असंख्य विचार मनातनं जातात. हे करू, मला मी उद्यापासून सकाळी लवकर उठणार आणि व्यायाम करणार, ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो. पण बुद्धी जोपर्यंत निर्णय देत नाही योग्य काय अयोग्य, तोपर्यंत त्या मटेरियलाइज होत नाही. म्हणजेच काय आहे? आणि जर एकही गोष्ट, चांगले विचार येत आहेत पण एकही गोष्ट मटेरियलाइज होत नाही आहे, म्हणजे कुठेतरी दोष निर्माण झालेला आहे. तर शारीरिक दोष आणि मानसिक दोष हे दोघं दोष आपल्याला व्याधीग्रस्त करतात. तर योगामध्ये आपण ह्या गोष्टींवर आपल्याला चित्ताकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एकाग्रता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट, साधा तुम्हाला भिंतीवर एक लाईन काढायला सांगितली आहे, एवढं दूर जाण्याची गोष्ट, याच्यापेक्षा दूर जाण्यापेक्षा आपण साधं दूध तापवायला घेतलं आहे आणि आपलं जर लक्ष नाही आहे त्याच्याकडे, तर दूध काय होतं, उकळी आल्यानंतर ते दूध भांड्याच्या बाहेर येतं आणि मग आपल्या लक्षात येतं, आपण जागे होतो, अरे असं कसं झालं, इतक्या वेळ तर माझं लक्ष होतं, जस्ट थोडंसं माझं दुर्लक्ष झालं. थोडंसं दुर्लक्ष नाही, त्या क्षणी विचार आले मनामध्ये आणि त्या विचारांनी तुम्हाला तिथून डिस्ट्रॅक्ट केलं आणि तुम्ही दुर्लक्ष झालं. तर ह्या चित्ताला ठिकाणावर आणण्यासाठी आपण जे योगक्रिया, योगाभ्यास करतो, त्या योगाभ्यासाचे 8 भाग, 8 अंग जे सांगितले गेले आहेत, अष्टांग योग, त्यातले आपण समजून घेणं फार गरजेचं आहे की अष्टांग योगामध्ये अंतरंग आणि बाह्य अंग हे 2 भाग आहेत. त्यातले 4 अंग जे आहेत त्यातलं आपण एकच गोष्ट करतो पहिल्या 4 मधल्या, आसनं, आणि आपण म्हणतो की मी योगाभ्यास करत असतो. तर मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की योगाभ्यासामध्ये आपण आसनं करून आपला योगाभ्यास पूर्ण होणार नाही. आसनांच्या आधी जी 2 अंग आहेत, यम आणि नियम, तर यम आणि नियम जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला आसनं करण्यासाठी किंवा आसनं करण्यासाठीची जी एकाग्रता लागते, आसनं तुम्ही बघितले की योगामध्ये तुम्हाला पालथं झोपून, उताणं झोपून, उभं राहून किंवा बसून, असे सगळ्या प्रकारे आसनं सांगितले गेलेली आहेत. परंतु तुम्ही जेव्हा करायला लागतात त्यावेळेला ती काही इफेक्टिवली तुमच्याकडनं होत नाही. आणि ती होण्यासाठी यम आणि नियम. आता यम म्हणजे काय आहे, तर यम कोणते आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. तर आपण योगा क्लासला गेलो आहे, योगा क्लास टीचर आपल्याला शिकवते येते योगा, पण मनामध्ये काय चालू आहे, शेजारच्याबद्दल विचार, त्याच्याकडे पायाकडे बघायचं, त्याच्या जाडेपणाकडे बघायचं आहे, आणि काय किती जाड आहे, त्याच्याकडनं स्वतःचं वजन उचललं जात नाही आहे. या गोष्टींचा म्हणजे काय आहे की आपण यम पाळत नाही आहे. यमामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या याचं पूर्ण
सांगितलं गेलं आहे. आणि यमाची पार्श्वभूमी आहे की अहिंसा. अहिंसेबद्दल तुम्ही जाणतात. अहिंसा कोणती असू शकते? कायिक अहिंसा असू शकते, वाचिक अहिंसा, वाचिक हिंसा आणि मानसिक हिंसा. आणि ही जी आहे वाचिक हिंसा किंवा मानसिक हिंसा जी आपली योगा करत असताना चालू असते, दुसऱ्याबद्दल वाईट बघणं, कुचेष्टा, उपवास, हे असे टोमणे मारणं, पाठीमागे टावाळकी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो आणि हे करणं चुकीचं आहे. तर तुम्ही अहिंसा पाळणं एक गरजेचं आहे. दुसरं सत्य. सत्य अंगी भिनलेल्या माणसाच्या प्रत्येक कृतीला यश प्राप्त होतं. यात कोणाचंही दुमत असू शकत नाही. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? चोरी करणे. आता तुम्ही म्हणाल, अहो का आम्ही चोरी करणार आहे का? योगाभ्यास करणार आहे आम्ही, एक शिकलेले सवरलेले लोक चोरी करणार आहे? चोरी नाही. याचा अर्थ काय आहे की अस्तेयामध्ये तुमच्या बेसिकली तुम्ही सद्गुण तुमच्यामध्ये निर्माण करा. तुम्हाला ज्या बेसिक गरजा आहे त्या बेसिक गरजा सॅटिस्फाय करा. देहाला चिकटलेल्या वासनांपेक्षा अधिक चांगलं मिळवावं, मोहामध्ये पडणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायच्या असतात. ब्रह्मचर्य आता प्रापंचिक जीवनामध्ये ब्रह्मचर्य हा कसा आहे? ब्रह्मचर्याचा शब्दशः अर्थ असा आहे की ब्रह्मचर्य म्हणजे काय की विषयाशी तुमची आसक्ती ही किती असावी. प्राणी मात्र आपण बघतो, पशुप्राण्यांच्याही जीवनामध्ये आपली पुढची पिढी चालवण्यासाठी वैश्विक भावना असतात, परंतु ती अतिशय लिमिटेड असते. तशीच आपल्यामध्ये पण ती असायला हवी. चौथी अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय की ज्या गोष्टी अनावश्यक गोष्टींचा संग्रह टाळायचा आहे. म्हणजे काय? जीवनावश्यक गोष्टींचा संग्रह करायचा आहे पण अनावश्यक गोष्टींचा संग्रह टाळायचा आहे. 2 फोन, 4 मोबाईल, घड्याळं 8, 2 गाड्या, हे कशासाठी? हा ना, एक गाडी समाधान आहे ना, ट्रान्सपोर्टेशन तुमचं मेन होत आहे, किंवा एक मोटरसायकल आहे तुमचं, मग त्याचे 4 मिळवण्यासाठी अजून असतात. तर तुम्हाला हे यम पाळायचे. ह्या यम पाळल्यानंतर तुमच्या वागण्या आणि तुमच्या वैचारिक याच्यामध्ये जो बदल होतील, जे मी तुम्हाला सांगितलं की माणसाचं स्वास्थ्य खराब कशामुळे होतं, आरोग्य बिघडण्याचे जे मी तुम्हाला कारणं सांगितले, त्याच्यामध्ये एकादश इंद्रिय आणि आधी सांगितलं की दोष जे आहे, वात पित्त कफ मल 3 आणि धातू 7 यांचा इम्बॅलन्स झाला की हे सगळे तुम्हाला आजार व्याधी तयार होतात. आता नियम काय पाळायचे आहे? शौच. तर शौच शब्द तुम्ही म्हणाल की तुम्ही तर परत हिंदू धर्मामध्ये या शौचच्या नावाखाली सामाजिक व्यवस्थेमध्ये खूप म्हणजे वाद उत्पन्न केला होता. पण शौच या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छता, आणि ती स्वच्छता ही शारीरिक पण असायला हवी आणि मानसिक पण स्वच्छता असावी. जोपर्यंत मन नाही निर्मळ काय करील साबण, मग लक्ष वापरा भीम का तुम्ही डोव वापरा. जोपर्यंत मन निर्मळ नाही तर बाहेरनं येणारं सौंदर्य, त्याच्यापेक्षा अंतर्मनातनं तुम्ही जेव्हा स्वच्छंदी विचार करताय, दुसऱ्यांचा परोपकारी वृत्तीने जगतायत आणि कोणाचा तिरस्कार करत नाही आहे, मत्सर करत नाही आहे, हिंसा करत नाही आहे, या गोष्टी जेव्हा तुम्ही पाळायला लागाल ना, त्यावेळेला ते तुम्हाला आरोग्य आपोआप तुम्हाला चांगलं आरोग्य मिळेल आणि तुम्ही व्याधींपासून दूर राहायला लागाल. तर संतोष, समाधानी वृत्ती, संतोष तुम्हाला गरजेचा आहे. एंडलेस आहे. समाधान किंवा संतोषासारखं श्रेष्ठ सुख कुठलंच नाही आहे. हे मिळालं का ते करू, ते मिळालं का ते करू, नाही. नक्कीच तुम्हाला प्रगतीसाठी तुम्हाला काही असावे, पण कुठंतरी
कुठल्या गोष्टीला आपण आपल्या बौद्धिक, आर्थिक आणि शारीरिक क्षमतांना ओळखून आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्याला संतोष मिळतो. तर तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात नियमांमध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा यम आणि नियम याच्याने तुम्ही यम आणि नियमांचं पालन कराल, म्हणजे यम आणि नियम हे 2 अंगीकाराल, तेव्हा तुम्ही खरं तर अष्टांग योगातल्या तिसरी अंग जे आहे आसनांसाठी तयार व्हाल. तर मित्रांनो, आज एवढंच. थोडासा व्हिडिओ लांबला आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक कराल. मी दिलेली माहिती ही मी डॉक्टर चिगोडे यांचं योगावरच्या पुस्तकातनं मी वाचलेली ते तुम्हाला दिली आहे. धन्यवाद. मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.